नमस्कार. अगदी आपल्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन थोडक्यात माझं जे मत आहे या ठिकाणी व्यक्त करतो. साधारणपणे माझे जे विवेचन असेल त्याचे दोन भाग असतील. आत्ता जो तात्कालिक आहे या गोलमेज परिषदेचा विषय नीट प्रवेश परीक्षा किंवा पेपर फुटीला जे पर्याय काय असू शकतो वगैरे याच्यावर थोडंसं विवेचन करतो. माझा जो अनुभव आहे या परीक्षांच्या साठीचा त्या अनुषंगाने आणि नंतर पुढं भविष्यात शिक्षण व्यवस्थेच्याबद्दल माझं काय मत आहे याबद्दलही मी थोडक्यात अगदी आपल्यासमोर मांडतो. सर्वप्रथम पहिल्यांदा ही जी नीटच्याबद्दल आपण वेगवेगळे पर्याय सुचवलेत, मला थोडा उशीर झाला. मला 2-3 व्यक्ताचे काय सजेशन्स आहेत माहिती नाही, पण दरगड सरांच्या नंतर सगळ्यांचे मी मध्य ऐकलेले आहेत. जो पर्याय म्हणून पुढे येतोय CBT, ही CBT म्हणजे काय हे पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. ऑनलाईन परीक्षा आणि CBT परीक्षेमध्ये फरक आहे. आणि आत्ता जी CETसाठी किंवा JEEसाठी अनेक वेगवेगळ्या परीक्षांसाठी CBT परीक्षा होते. आणि ही परीक्षा कोण घेते तर सगळ्या प्रायव्हेट एजन्सीज घेतात. TCS, इन्फोसिस सारख्या मोठमोठ्या कंपन्यांकडे ही जबाबदारी असते. आत्ता जर CETचा आपण विचार केला किंवा ह्या JEEचा विचार केला, लातूरमध्ये ही परीक्षा होते. पण ही परीक्षा कुठे होते? आपल्याला आश्चर्य वाटेल की ही शाळा महाविद्यालयात होत नाही. ही परीक्षा ही एजन्सी जे MSCITचे सेंटर आहेत या ठिकाणी घेते. या ठिकाणी सरांनी आता सांगितलं की हा पेपर म्हणजे 5 मिनिटं अगोदर लॉग इन करण्याच्या किंवा लॉग इन केल्यानंतर येतो. प्रत्यक्षात काय होतं माहीत आहे का? ज्या प्रत्येक सेंटरला त्या कंपनीचा तो प्रतिनिधी येतो. तो एक सर्व्हर सोबत घेऊन येतो. सर्व्हर म्हणजे लॅपटॉप घेऊन येतो त्याचा, आणि त्या लॅपटॉपमध्ये ती प्रश्नपत्रिका असते. प्रत्येक सेंटरला ऑनलाईन पेपर येत नाही, ते त्या लॅपटॉपमध्ये असतो आणि ती लॅपटॉप प्रत्येक सेंटरला येतो. हे गल्लीबोळात आहेत सेंटर. लातूरमध्ये सुद्धा गल्लीबोळात सेंटर आहेत. या ठिकाणी जे काही युनिट असतील कम्प्युटरचे त्याला हा सर्व्हर जोडतो, त्याचा म्हणजे लॅपटॉप जोडतो. आणि जोडल्यानंतर जे काही त्याला जी ऑथॉरिटी दिलेली आहे त्याचा वापर करून ID आणि पासवर्ड वापरून तो त्या लॅपटॉपवर ते पेपर लोड करतो. विद्यार्थी ह्या कम्प्युटरच्या समोर बसून प्रश्नपत्रिका सोडतो, त्याचे उत्तर तो देतो त्या ठिकाणी. हे उत्तरं कुठे येतात? त्या सर्व्हरवर येतात. आणि त्या सर्व्हरवरनं मग परीक्षा संपल्यानंतर एक 5 मिनिटात 10 मिनिटाच्या आत त्यांनी पुढं वर अपलोड करावेत असा तो प्रवेश आहे. ही सगळी परीक्षा कोण घेतंय तर कम्प्युटर विषयातले तज्ज्ञ घेतात, ज्याला कम्प्युटरची खडा ना खडा माहिती आहे असाच व्यक्ती तिथं लागतो. साधा आहे की बऱ्याच सेंटरमध्ये त्या जे ते कम्प्युटर असतात त्या युनिटचा स्वतःचा एक सर्व्हर असतो. त्या सर्व्हरला हा सर्व्हर जोडतात. प्रत्यक्षात तो सर्व्हर बाजूला काढायचा असतो, ते कुणालाच कळत नाही. त्या युनिटचा असतो तो मुलगा जो काही करेल, ज्याला मॅनेज केलेला आहे त्या मुलांच्या बाबत भरतो, तो मुलगा जो काही करेल तो त्याच्या कॉम्प्युटरवर येतो. त्या स्थानिक जो कोणी कॅफेवाला आहे त्याच्या, आणि त्याच्यावरनं ह्याच्या सर्व्हरवर येतो. जर मॅनेज झालेला असेल तर ह्या ट्रान्सफरच्या दरम्यान ते ऑप्शन सगळे बदलतात. आणि जेवढे काही परीक्षा आता ह्याच्यामध्ये तर काय 50-60च परीक्षा 75 प्रश्न असतात JEEमध्ये फक्त, आणि 2 मिनिटात त्याचे सगळेचे उत्तरं ते काढू शकतात. ऑनलाईनमध्ये सगळ्यांची उत्तरं मिळतात. त्या मुलांनी काही ऑप्शन देऊ दे, हा जो मॅनेज झालेला ऑपरेटर आहे तो बदलतो, कुणालाही पत्ता लागत नाही.
CBI आला तरीही पत्ता लागणार नाही त्याचा. जर तुम्ही मागच्या वर्षीचे CETचे रिझल्ट बघाल तर टॉप 100% जवळपास 27 विद्यार्थी आहेत, 37 विद्यार्थी आहेत. आणि ह्या विद्यार्थ्याचे जर 10वी आणि 12वीचे मार्क बघितले तर आपल्याला आश्चर्य वाटेल. मी जवळपास 1979 पासून शाहू कॉलेजमध्ये आहे. 1993 पासून आम्ही ह्या सगळ्या परीक्षा घेतो. अशा परीक्षा आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यामध्ये कधीही शाहू कॉलेजमधल्या तर विद्यार्थ्याला ते शक्य झालं नाही. ते CETमध्ये महाराष्ट्र शासनाच्या अनेक विद्यार्थ्याला शक्य होते. जे मागच्या वर्षीच्या CETमधनं महाराष्ट्रामध्ये रँक 1 आलेला आहे इंजिनिअरिंगसाठीच्या आणि रँक 2 आलेला आहे. हे दोन्हीही 100% घेऊन महाराष्ट्रात पहिले आणि दुसरे आलेले विद्यार्थी आहेत. त्याच्या गुणवत्तेवर मला शंका घ्यायची नाही, पहिल्यांदाच सांगतो. पण ह्या विद्यार्थ्यांना 12वीला मार्क किती आहेत? फक्त PCM म्हणजे ज्याला आपण म्हणू की ग्रुपिंग, तसं तर केमिस्ट्री सोडून आहे त्यांचे, म्हणजे फिजिक्स, मॅथमॅटिक्स आणि कम्प्युटर सायन्स किंवा इलेक्ट्रॉनिक्ससारखा सब्जेक्ट ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगले मार्क मिळतात. ह्या तिन्हीचं मिळून 50% झालं आहे. म्हणजे काठाने 50 आणि एकाचं 51% आहे. बरं ठीक आहे, असंही असू शकतं की त्याने बोर्डाकडे दुर्लक्ष केलं आहे आणि CETचाच अभ्यास केला, आपण असं समजू. याच मुलांचे 10वीचे मार्क पहा तुम्ही. गणितात त्या मुलाला फक्त 40 मार्क आहेत एकाला आणि एकाला 50 मार्क आहेत गणितासारख्या विषयात. आणि सायन्समध्ये 10वीला एकाला 50% मार्क आहेत, म्हणजे 75 मार्क आहेत 150 पैकी, आणि एकाला 69 मार्क आहेत 150 पैकी. आणि हे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये CETमध्ये टॉपर आलेले आहेत. बरं, हे 2 तर नमुन्या दाखल सांगितले. ह्या 37मध्ये बघाल तर असे 7 ते 8 विद्यार्थी दिसतील की ज्यांचं 50% सुद्धा मार्क नाही आहेत 10वीला आणि हे महाराष्ट्रात टॉप आलेले आहेत. म्हणून CBT परीक्षा फार चांगली आहे, सुरक्षित आहे असं नाही आहे, धोकेदायक आहे ते. पण CBT घेतली पाहिजे का? तर घेतली पाहिजे. कारण एवढी मोठी परीक्षा आणि अशा पद्धतीने जर दरवेळेस पेपर लीक होणार असेल आणि परीक्षा घ्यायची वेळ आली तर आपल्या देशाला ते परवडणार नाही. म्हणून आपण पर्याय सांगतोय CBTचा आणि ते विचारही करतायत. पण ही CBT कशी घ्यावी? तर आपल्या देशाकडे काय फार म्हणजे आता आपण तिसरी अर्थव्यवस्था, दुसरी अर्थव्यवस्था अशा पद्धतीने बोलतोय, तर मला वाटतं की थोडासा बजेट या परीक्षेसाठी जर केंद्र सरकारनं दिलं तर फार नाही, एका वर्षात होऊ शकतो. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीच्या कार्यालयामध्ये एक स्वतंत्र एक्झाम सेल उभा करायचा. UGCच्या ज्या काही UPSC आणि MPSC किंवा अशा रेल्वे वगैरे अशा जेवढ्या काही परीक्षा होतात त्या सगळ्या परीक्षा त्या एक्झाम सेलमध्ये घ्याव्यात. आणि एक्झाम सेलला पूर्ण अगदी ॲडिशनल कलेक्टरपासून एक फ्रेमवर्क करावं आणि जबाबदारी द्यावी. आज कोणत्याही परीक्षेमध्ये सर्वात मोठी तर त्रुटी कुठली आहे, या नीट असो किंवा कुठल्याही परीक्षा असो, की रिस्पॉन्सिबिलिटी कुणावरही नाही आहे. जर तुम्ही एखाद्या परीक्षेची जर रिस्पॉन्सिबिलिटीज फिक्स केली नसेल तर ह्या सगळ्या गोष्टीला वाव आहे. सगळे हात आताही बघा ना, NTA सुद्धा इतकं होऊन सुद्धा NTA म्हणतंय की आमचा त्याच्यात काही हे नाही आहे, आम्ही रिस्पॉन्सिबल नाही आहे. म्हणजे जर आपण कलेक्टरसारख्या अधिकारी आणि ते एक फ्रेमवर्क तिथं दिलं त्या एक्झाम सेलला पूर्ण, तर कलेक्टर किंवा डेप्टी कलेक्टर किंवा तहसीलदार लेवलचे जे काही क्लास 1 क्लास 2 ऑफिसर असतील तर त्या ठिकाणी ते रिस्पॉन्सिबल असतील. आणि सगळ्या परीक्षा मी सांगितल्यासारखं UPSC पासून सगळ्या केंद्र सरकारच्या, आज केंद्र सरकारचे म्हणजे अब्जावधी रुपये ह्या TCS, इन्फोसिस सारख्याकडे जात आहेत.
ते त्यांना म्हणजे मी तर सांगतो की कलेक्टर ऑफिसचं पूर्ण बजेट त्या परीक्षेमधनं त्यांना निघेल. एवढे परीक्षेची फीस 3-3